रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत आपण हे वाला ब्लाउज बघणार आहेत। जसं की तुम्ही डिझाइन बघू शकता, अशा पद्धतीने जर का डिझाइन आली तर ही डिझाइन आपली फ्रंट पार्ट साठी असते। तर मी याचा गळा रुंदीला किती आहे चेक केला, बेल्ट किती उंचीचा आहे, तर हे फ्रंट बंद येणार आहे आणि बॅकला आपण याला हुक करणार आहेत। ठीक आहे, तर मी सर्वप्रथम इथं फ्रंट पार्टची मार्किंग तुम्हाला दाखवते। तर आपलं हे 3 पीस मध्ये बेल्ट वाला ब्लाउज येणार आहे। तर इथं बघा मी उंची प्लस 1 इंच घेतलेला आहे। जसे की 13 इंच उंची तयार हवी तर मी 14 घेतलेला आहे। त्या खाली अजून एक्स्ट्रा कापड मी सोडलेला आहे। तो कापड आपण कसा वापरमध्ये घेणार ते दाखवते। तर आता इथं मी गळ्याची रुंदी चेक केली होती, त्याप्रमाणे आपल्या इथं शोल्डरचं माप मी टाकून घेते। तर बरोबर 3.5 इंच आपली गळ्याची रुंदी येते, कारण 7 इंच ब्रॉडनेस होती गळ्याची, त्याचे निम्मे केले 3.5 प्लस 3 इंच शोल्डर, असं आपण इथे 6.5 ते 7 इंचाचं शोल्डर टाकलेलं आहे, म्हणजे 6.5 इंचाचं। तसंच मुंडा देखील आपण 6.5चा घेतलेला आहे। फ्रंट पार्ट आहे म्हणून आपण 1 इंच आतमध्ये घेतलं आणि शोल्डरला क्रॉस करत आपण हा मुंड्याचा आकार इथं दिलेला आहे। आता इथं छातीच्या चौथा प्लस 2 इंच 34 मापासाठी मी हे ब्लाउज बनवून घेते। छातीच्या चौथा प्लस 3 इंच घेतलेला आहे, कारण हे फ्रंट पार्ट आहे। इथं बेल्टची लेंथ मी चेक केली 4 इंच आहे, तर मी तेवढा असा पॉइंट लावलेला आहे आणि ह्या दिशेने आपण 3 इंचावर पॉइंट लावलेला आहे। ठीक आहे, तर 3 ची लाईन सरळ केलेली आहे आणि 4चा जो पॉइंट आहे तिथं आपण क्रॉस पट्टीचा आकार असा दिलेला आहे। एकदम स्टेप बाय स्टेप आणि सोपी पद्धत आहे, लक्षपूर्वक बघणार तर कळेल तुम्हाला। इथं बघा बंद असल्यामुळे आपण बरोबर फक्त 4.25 घेतोय, म्हणजे 3.5 तर आपला येतोय 10वा भाग, प्लस त्यामध्ये मार्जिनचे आपण एवढं ऍड केलेलं आहे। ठीक आहे, त्यानंतर मुंड्यासाठी आपण 6.5 वर पॉइंट लावला आणि असं क्रॉस केलेला आहे। इथला आपला टक्स असणार आहे 2 इंचाचा। तर आता हा टक्स मार्किंग झाला, पॉइंट टू पॉइंट आता आकार तयार झालेला आहे। इथं आपण स्केलच्या मदतीने छान असा राऊंड शेप देऊन घेणार आहेत। ओके, अशा पद्धतीने। तर हा 3 पीस प्रिन्सेस कटचा आकार झालेला आहे आणि हा वाला पॉइंट आपल्याला हलकासा असा राऊंड करायचा आहे। याला बघा मी थोडा खाली अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे, कारण पप क्रिएट झाल्यानंतर आपला जो आहे ना तो कापड अर्धा इंच उंचीला कमी पडत असतो। बघा आता आपला हा इथं थोडंसं कापड कमी झालेला आहे, मग मी परत जो पॉइंट आहे तो असं व्यवस्थित घेतला। इथं कमरेच्या चौथा प्लस टक्ससाठी 2 इंच, नेहमीची शिलाई मार्जिन 2 इंच आणि जॉईंट मध्ये जो कापड जाईल त्याचे 1 इंच आपण वाढवलेला आहे, म्हणजे टोटल आपण 5 इंच वाढून घेतलं। ह्या बाजूने 1 इंच वर करायचं आहे आणि अशी क्रॉस मार्किंग करायची। तर आता आपले हे 3 पीसचे पार्ट तयार झाले 2 मध्ये, आणि आता आपण इथं खालून बघा बेल्टसाठी आपण मार्किंग करून घेतोय। ठीक आहे, तर हा जो एक्स्ट्रा कापड मी सोडलेला होता तो आपल्याला बेल्टमध्ये असा यूज करायचा आहे। इथं कमरेच्या चौथा प्लस मी 2.5 इंच घेतलेला आहे आणि बेल्टची मार्किंग आपली इथं झालेली आहे। बघा खालच्या बाजूने ही खालची जी लाईन आहे ती बेल्टची असणार आहे। आता आपले इथं बरोबर 3 पार्ट तयार झाले फ्रंटसाठी। बघा हे फ्रंटचे पार्ट, साइड पॅटर्न आणि खाली क्रॉस पट्टी। तर याला क्रॉस पट्टी अखंड असणार आहे, जसं की डिझाइन आलेली आहे ना त्याप्रमाणे आपण घेणार आहेत। तर आता स्टेप बाय स्टेप आपण कटिंग करून घेतो। आता हा बेल्ट जो आहे तो अखंड असा मी इथं कट करून घेतला अशा पद्धतीने। त्यानंतर प्रिन्सेस कटचे पॅटर्न आपण कट करतोय। गळ्याला मी कुठंच काही मार्किंग केलेली नाही, जसं आहे तसं बंद आपण इथं राहू दिलेले, कारण डिझाईनचा गळा आहे आपण तो तयार करणार आहेत। आता हा डिझायनर जो ब्लाउज पीस आहे तो असा आपण इथं ठेवून घेतलेला आहे। या ब्लाउज पीसवर फक्त वन साइड डिझाईन म्हणजेच फ्रंटची डिझाईन आलेली होती, मग मी कस्टमरला म्हटलं हे ब्लाउज असं आपलं तयार करावं लागणार आहे, तर मग मी त्यांचं 3 पीस मध्ये हे ब्लाउज कटिंग करून घेतलं। आता इथं बघा बेल्ट व्यवस्थित आपला कटिंग करता येतोय, त्यासोबत फ्रंट पार्ट पण बसतंय बरोबर। पण साइड पॅटर्न साठी तुम्ही बघू शकता की आपला वर्कवाला जो पार्ट आहे तो फक्त 2च बुट्टे येत आहेत, म्हणून मी साइड पॅटर्न आहे ना दुसऱ्या प्लेन कापडवर कटिंग करणार आहे। जसं की हे 2 पीस मध्ये ब्लाउज पीस येतात ना, मग त्यामधून 1 पीसवर मी हे पार्ट कटिंग करून घेतलं आणि राहिलेल्या कापडमध्ये मी बॅक पार्ट कटिंग करणार आहे।
आता बाह्यांसाठी देखील डिझाईन आलेली आहे, तशी माझी कटिंग झाली। बॅक पार्ट तुम्ही बघू शकता, मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेला आहे। स्लीव देखील आपले तयार झालेले आहेत। त्यानंतर आता जे गळे येतात ना, असे छोटे गळे मोठे कसे करायचे त्या पद्धतीने मी माझ्या स्टुडंटला दाखवते। त्याने असं तयार केलेलं आहे छानपैकी गळा मस्त। त्यांचे देखील कस्टमरचं ब्लाऊज आहे, मी ते तुम्हाला फोटो देईल, म्हणजे व्हिडिओच्या एंडिंगला त्या ब्लाऊजचे देखील फोटो देणार आहे। तर आता आपण आपलं ब्लाऊज बघूया। सेंटर काढायचं आहे। सेंटर पार्टला बरोबर आपल्याला याचा जो कापड आहे अस्तर त्याच्यात सल पडलेलाच आहे, सेंटरला सेंटर मॅच करायचं। आणि आता इथं मला वरून जो आहे ना आतला गळा तो दिसतोय व्यवस्थित, मग मी गळ्यावर व्यवस्थित छानपैकी टिप टाकून घेते। टिप टाकून झाल्यानंतर आपण आतील जो ठसा आहे वेस्टेज कापड तो कट करणार। बघू शकता, तुम्हाला जर का ह्या दिशेने दिसत नसेल तर तुम्ही उलट बाजूने पण टिप टाकू शकता गळ्यावर, म्हणजे व्यवस्थित असं तुम्हाला टाकता येईल। आता राऊंड शेपवर कट लावायचे, पॉइंट तयार झालेला आहे तिथं कट लावायचे। आणि आता इथं याला आपण संपूर्णपणे आतमध्ये टाकत गळ्यावर एक टिप देणार आणि राहिलेला जो अस्तर आहे तो मेन कापडला अटॅच करत एक्स्ट्राचं कापड कट करून घेणार। तर हे बघा, डिझायनर ब्लाऊज जेव्हा येतात ना, म्हणजेच अशा डिझाईनवाले, तर ते आपल्याला खूपच व्यवस्थित कटिंग करायची असतात। म्हणजे आधी आपल्याला डिझाईन नोटीस करायची असते की नेमकं आता हे ब्लाऊज आपल्याला कसं बनवायचं आहे। तर मी याला 3 पीस प्रिन्सेस कटमध्ये बनवून घेते, कारण याला अखंड बेल्ट येणार आहे, म्हणून मग मी म्हटलं की चला आपण याला 3 पीसमध्ये बनवू, कारण त्याला आपण अखंड जो बेल्ट आहे तो असा अटॅच करू शकतोय। गळा देखील आपल्याला कट करायचा नव्हता आणि ब्लाऊज तर बनवायचा आहे। बघू शकता किती सुंदर असं पप क्रिएट झालेला आहे। यामध्ये तुम्ही कप्स देखील अटॅच करू शकता, पण ह्या कस्टमरला कप्स नकोय म्हणून मी विदाउट कप्स आपलं हे ब्लाऊज तुम्हाला इथं दाखवते। आता दोन्ही बाजूचे साइड पॅटर्न माझे अटॅच झाले का मी यावर इंटरलॉक करते आणि मग फायनली मी तुम्हाला बेल्ट दाखवणार आहे। बघू शकता, एकदम छान असा लुक इथं मिळालेला आहे। बघायला गेले तर या ब्लाऊजची जी आहे ना ती उंची फक्त आणि फक्त 13 इंच तयार आहे। 34 मापाचं ब्लाऊज आहे, 13 इंच उंची तयार आहे। आता हा जो काही बेल्ट आहे तो मी छानपैकी दोन्ही बाजूने फोल्ड करून घेणार आहे। म्हणूनच मी यामध्ये म्हणजे बघायला गेले तर फ्रंट पार्टमध्ये मी टोटल बरोबर 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। ज्यावेळेस आपण कटिंग करून घेतली ना, सुरुवातीला तर मी तुम्हाला 14 प्लस 1 15 दाखवलं, त्या खाली क्रॉस पट्टीच्या खाली अजून 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं, तेवढा 1 इंच आपल्या इथं आलेला आहे। म्हणजेच मग आपल्याला तेव्हाच बरोबर प्रॉपर उंची मिळत असते। नाहीतर नेहमीसारखं जर का तुम्ही उंची प्लस 1.5 इंच घेणार फक्त, तर मग तुम्हाला उंचीला कदाचित कमी पडू शकतं। ओके, दोन्ही बाजूने टिप टाकून झाली। थोडंसं राऊंड शेपवरती कट लावायची, पॉईंटवरती नॉर्मल कट लावायचा आणि याला छानपैकी असं पलटवून घ्यायचं। हवं तर तुम्ही याला खालच्या बाजूने पट्टीचा वापर करू शकता, म्हणजे वरचा जो आकार आहे ना तोच फक्त पलटवून घ्या। तुम्हाला असं जमत नसेल तर फक्त वरचा आकार पलटवून घ्या आणि खालच्या बाजूने मात्र मग तुम्ही त्याला पट्टी वापरमध्ये, म्हणजे कमरपट्टी लावतो ना तशी पट्टी तुम्ही इतर लावून घेऊ शकता, तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जमेल तसं। आता पॉईंटला पॉईंट मॅच करायचा आहे आणि सेंटरमधूनच आपल्याला सुरुवात करायची आहे अटॅच करण्याची। तर इथं बघा, आता मी हे पार्ट असं व्यवस्थित अटॅच करून घेते, कारण मी कटिंग व्यवस्थित केलेली आहे। आणि बेल्ट बघायचा आपला सरळ कसा येतोय, त्याला सरळ करतच मी टिप टाकते। त्यासोबत मी तर मोजून देखील घेतलेलं आहे की उंचीला माझं हे फ्रंट पार्ट बरोबर येतंय का, आणि मगच मी इथं स्टिचिंगला घेतलेलं आहे। तर तुम्ही देखील हा बेल्ट अटॅच करत असताना उंची चेक करत चला, उंचीला परफेक्ट येते का। तयार 13 हवं तर आपलं हे इथं 13.5 यायला हवं, कारण वर अर्धा इंच आपलं मार्जिनमध्ये जाणार आहे। तर मग मैत्रिणींनो, आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण फ्रंट पार्ट व्यवस्थित स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे। व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा। धन्यवाद।